देखो निया पंढरपूर जीवा आनंद अपार, टाळ मृदुंग वाजती रामकृष्ण उच्चारिती। सध्या असंच वातावरण पंढरपुरात झालंय। त्या सावळ्या सुंदर विठ्ठलाचं रूप, त्या परब्रह्माचं रूप पाहण्यासाठी पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा भरलाय। आपणही थेट पंढरपुरात जाऊया, तिथे काय काय घडतंय ते सगळं काही जाणून घेऊया। आषाढीच्या एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्य शासनाच्या पुढाकाराने पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। या पर्यावरण जनजागृती अभियानाचा आज पंढरपुरात उत्साहपूर्ण वातावरणात समारोप होतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक उपस्थित असून त्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतलाय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस शासकीय महापूजेसाठी रवाना झाले आहेत। आत्ताची आपण ही दृश्य पाहतोय थेट पंढरपुरातून। काहीच वेळात विठ्ठलाची महापूजा संपन्न होणार आहे आणि त्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नीसह विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपुरात त्या विठ्ठल मंदिरात पोहोचलेले आहेत। काहीच वेळात आपण थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून विठ्ठलाची महापूजा पाहू शकत असू। विठ्ठलाच्या महापूजेचा महासोहळा पुढारी न्यूजवर आपण पाहू शकणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा महापूजेचा महासोहळा संपन्न होईल। की आमच्या बळीराजाला सुखी समाधानी कर, चांगला पाऊस येऊ दे, तेच साकडं आपल्याला घालायचं। धन्यवाद सर, धन्यवाद। लवकरच आता थोड्याच वेळात पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा संपन्न होणार आहे आणि त्यासाठी अगदी पंढरपूर नगरी मस्त फुलांनी सजलेली आहे, रोषणाईने सजलेली आहे आणि तिथे आता मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे। थेट पंढरपुरातून आपले प्रतिनिधी लाईव्ह जोडले गेलेले आहेत। तुषार झरेकर, तुषार, सध्या तिथे काय वातावरण आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण आता पाहिलं तर मी सध्या पंढरपुरात आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे त्या मंदिर परिसरात आहे आणि या परिसरात जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर महापूजेला सुरुवात होताना एकंदरीत पाहायला मिळेल। माझ्या पाठीमागे जर आपण पाहू शकताय तर ही संपूर्ण जी तयारी आहे त्या अनुषंगाने सुरू झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे तर दुसरीकडे मंदिर हे संपूर्ण आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस असतील, स्वयंसेवक असतील, मंदिर प्रशासन असेल, ते सर्वतोपरी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न या संपूर्ण ठिकाणी करताना पाहायला मिळतात। एक वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण वारकऱ्यांना मुख्यमंत्री त्यानंतर पूजा झाल्यानंतर भेटण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आदिती या ठिकाणी आता तयारी सुरू झालेली आहे। काही सेकंदात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर महापूजेला सुरुवात होईल। जी जी तुषार, सध्या तिथे कसं वातावरण आहे? म्हणजे वारकरी सुद्धा खूप आसुसलेले होते, इतक्या दिवसांचा वारीचा प्रवास आणि आता ते तिथे विठुरायाच्या भेटीसाठी दाखल झालेत। काय प्रतिक्रिया आहेत वारकऱ्यांच्या? त्यांचा एकूणच कसा उत्साह आहे? नक्कीच आदिती, आपण जर पाहिलं तर 19 दिवसांपेक्षा अधिकचा कालावधीचा प्रवास करून हे वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठलाच्या महापूजेसाठी सज्ज झालेले आहेत, पोहोचलेले आहेत।
दर्शन दिसत नाही कोण. समस्याग्रस्तांच्या आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी आणि या समस्यांचं हरण व्हावं असा लोककल्याणकारी संकल्प महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विठ्ठलाची महापूजा सुरू झालेली आहे आणि वारकरी संप्रदायात महाराष्ट्राच्या संस्कृतीत या महापूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही महापूजा केली जाते. ही केवळ एक धार्मिक विधी नाहीये, तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचं, कृतज्ञतेचं आणि राष्ट्र कल्याणाचं प्रतीक मानलं जाते. कारण ही शासकीय महापूजा असते. जनकल्याण राज्याचे प्रतिनिधित्व या पूजेतून आपल्याला दिसतं. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ही महापूजा शासकीय महापूजा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेच्या वतीने ही पूजा करतात. चंद्रभागे स्नान आणि या पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांद्वारे राज्यातील बळीराजाला, शेतकऱ्यांना चांगलं पर्जन्यमान लाभू दे, संपूर्ण समाज सुखी समृद्ध होऊ दे अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली जाते. महापूजेचं आणखी एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की मुख्यमंत्र्यांसोबतच पूजा करण्याचा मान एका वारकऱ्याला सुद्धा मिळतो. कारण वारकरी परंपराच अशी आहे की भेदाभेद भ्रम अमंगळ, आणि हीच परंपरा कायम राखत वारकरी जोडप्याला, वारकरी दाम्पत्याला या महापूजेचा मान दिला जातो. वारकरी संप्रदायात गरीब श्रीमंत, जात पात असा कोणताही भेदभाव नसतो. तेच या पूजेतून सुद्धा समोर येतं. तर आपण ही आता दृश्य पाहतोय. महापूजा सुरू झालेली आहे. विठुरायाची महापूजा आषाढी एकादशीला होते आणि ती महापूजा आता संपन्न होतीये, सुरू झालेली आहे. नवल नवल उसको बिठाना. बसा ना खालती. नाही दिसतंय तू. तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होत असते आणि त्या महापूजेला सुरुवात झालेली आहे. या विठुरायाचं सावळं रूप पाहण्यासाठी, विठुरायाच्या दर्शनाची ओढ घेऊन सगळे वारकरी खूप दिवसांचा, 20 दिवसांचा प्रवास करून वारी करत असतात, पंढरीला येत असतात या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. पंढरीचा वास स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी आपण तर पंढरपूरचा विठुराया संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्यामुळे राज्याचा प्रमुख म्हणजेच आपल्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न होते. जनतेच्या वतीने देवाला साकडं घातलं जातं आणि त्यालाच आपण शासकीय महापूजा म्हणतो. या राज्यातल्या बळीराजाला उत्तम पर्जन्यमान लाभू दे, सुख समृद्धी या राज्यात नांदू दे असं साकडं त्या विठुरायाकडे घातलं जातं. सपत्नीक ही पूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सुरू झालेली आहे. त्याची दृश्य आपण पाहतोय. ही विठ्ठलाची शासकीय महापूजा नेमकी कशी सुरू झाली तर पंढरपूरच्या विठुरायाला महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं. आहेच तो पंढरपूरचा विठुराया. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळातही आषाढी एकादशीला राज्याच्या आणि रयतेच्या कल्याणासाठी विठ्ठलाची विशेष पूजा करण्याची परंपरा होती. त्यानंतर 1947 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला, लोकशाही आली, राजांची जागा जनतेने निवडलेल्या सरकारने घेतली आणि त्यामुळे 1951 पासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची अधिकृत परंपरा सुरू झाली. त्याचसोबत महापूजेचा जो मान असतो तो वारकऱ्या दाम्पत्याला मिळत असतो. वारकरी संप्रदायातून सुमारे 1980च्या दशकात
विठ्ठल हा राजांचाच नाही तर तो गरीब श्रीमंत आणि कष्टकऱ्यांचा सुद्धा वारकऱ्यांचा सुद्धा देव आहे. त्यामुळे वारकऱ्यालाही ह्या पूजेचा मान मिळाला पाहिजे असा एक आवाज उठला आणि त्यामुळे वारकरी दाम्पत्याची सुद्धा निवड करण्यात येऊ लागली. तर हा मानाचा वारकरी नेमका कसा निवडतात त्या बाबतीतही अत्यंत सुंदर अशी माहिती आहे. ती म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबतच दर्शन रांगेत जे वारकरी उभे असतात त्यातच एक सामान्य वारकरी दाम्पत्याला महापूजेला बसवण्याची प्रथा असते. हा वारकरी नेमका कसा निवडतात, वारकरी दाम्पत्य कसं निवडतात, तर रात्री 11 वाजता ही दर्शन रांग थांबते आणि तिथे सर्वात आधी जो वारकरी दाम्पत्य उभा असतं त्यांना हा या वारकरी वर्षीच्या मानाचा पूजेचा मान मिळतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून थेट आपण दृश्य पाहतोय. विठ्ठलाचं सावळं गोजीर रूप आपण पाहतोय. विठ्ठलाची महापूजा सुरू झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि वारकरी दाम्पत्याच्या हस्ते ही महापूजा पार पडतीये. विठ्ठलाचं सुंदर असं ध्यान, कमरेवर हात ठेवून विटेवर उभं आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे, पितांबर नेसलेला आहे आणि हे विठ्ठलाचं रूप मला नेहमीच आवडतं असं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे. मासोळीच्या आकाराची कुंडलं त्याच्या कानात आहेत, गळ्यात कौस्तुभमणी आहे आणि हे असं विठ्ठलाचं तर धाराशिवच्या माने या दाम्पत्याला या वेळेचा वारकरी पूजेचा मानाच्या वारकऱ्याचा महापूजेसाठी सन्मान मिळालेला आहे. आताची आपण दृश्य पाहतोय थेट पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यातली. या विठुरायाचं सावळं रूप आपण पाहतोय, त्याची महापूजा संपन्न होतीये. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक तिथे उपस्थित आहेत आणि तसंच धाराशिवचे माने दाम्पत्य आहे, त्यांच्या हस्ते ही विठ्ठलाची महापूजा संपन्न होणार आहे. आषाढी एकादशी हा सगळ्यात महाराष्ट्राचा आवडता सोहळा. याच एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं, कारण वर्षात एकूण 24 एकादशी असतात, त्यापैकी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी विठ्ठलाची महापूजा सुद्धा संपन्न होते. या एकादशीला महाराष्ट्रात जी पंढरीची वारी होते त्या वारीची सुद्धा सांगता होते. विठ्ठलाची महापूजा आपण थेट गाभाऱ्यातून ही दृश्य पाहतोय. या आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाची सुरुवात होते आणि अशी आख्यायिका आहे की आषाढी एकादशीला विष्णू शेषनागावर निद्रिस्त होतात आणि चातुर्मासानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीला जागे होतात. त्यामुळे याला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याचाच हा सोहळा आषाढी एकादशीचा सोहळा. आषाढी एकादशीला पंढरपुरात वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीत विठ्ठलाच्या महापूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीच विठ्ठलाची महापूजा आता सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आणि तसंच धाराशिवचे मानाचे वारकरी याचा मान ज्यांना मिळालाय माने दाम्पत्य त्यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न होणार आहे. विठ्ठलाच्या महापूजेची दृश्य आपण थेट पंढरपुरातून विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून पाहतोय. विठ्ठलाला जलाभिषेक करण्यात येतोय. विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावण्यात आलेला आहे.
त्यानंतर दुग्धाभिषेक घालण्यात येतोय विठ्ठलाला. महापूजा सुरू आहे. या महापूजेतल्या विधी संपन्न होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ह्या महापूजेची, शासकीय महापूजेची परंपरा महाराष्ट्राला आहे. आषाढी एकादशीला राज्याच्या आणि रयतेच्या कल्याणासाठी विठ्ठलाची विशेष पूजा करण्याची परंपरा होती. आणि त्यानंतर जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यानंतर राजांची जागा जनतेने निवडलेल्या सरकारने घेतली आणि तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची अधिकृत परंपरा सुरू झाली. विठ्ठल माझा लेकुरवाळा संगे वैष्णवांचा मेळा. विठ्ठलाचे जे वारकरी असतात, जो वारकरी संप्रदाय आहे, विठ्ठल भक्त आहेत, त्यांच्यामध्ये भेदभाव नसतो. सर्वच गरीब श्रीमंत सगळेच विठ्ठलाच्या समोर सारखेच. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच वारकरी दाम्पत्याला सुद्धा या महापूजेचा मान मिळतो. पण हा वारकरी दाम्पत्य हे कसं निवडलं जातं तर रात्री 11 वाजता दर्शन रांग थांबवण्यात येते आणि तिथे सर्वात आधी जे जोडपं सापडेल त्या वारकरी दाम्पत्याला या वारकरी मानाच्या वारकरी होण्याचा सन्मान मिळतो. ही महापूजा संपन्न होतीये. ही महापूजा केवळ धार्मिक विधी नाहीये तर त्यामागे राज्याचा एक मोठा सामाजिक सुद्धा संकल्प आपल्याला दिसून येतो. कारण बळीराजासाठी साकडं या महापूजेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री घालत असतात. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भरभराट होऊ दे, त्यांच्या शेतात सोन्याचं पीक येऊ दे, राज्यात उत्तम पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठला चरणी हे साकडं घातलं जातं. आपण ही दृश्य पाहतोय थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून विठ्ठलाला दुग्धाभिषेक घातला जातोय. महापूजा संपन्न होतीये. महाराष्ट्रातील संतांच्या तसंच वारकऱ्यांच्या हृदयात स्थान असणारं दैवत म्हणजेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरचा विठुराया आणि त्याची महापूजा आता संपन्न होतीये. जलाभिषेक, चंदनाचा टिळा लावून दुग्धाभिषेक सुद्धा त्यांना घालण्यात आलेला आहे. विठुरायाला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री आणि वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते ही विठ्ठलाची महापूजा संपन्न होते. मुख्यमंत्री सपत्नीक तिथे उपस्थित आहेत. विठ्ठलाला आता चंदनाचा टिळा लावण्यात आलेला आहे. शासकीय महापूजा संपन्न होते. या शासकीय महापूजेदरम्यान विठ्ठलाला सुगंधी चंदनाची उटी लावली जाते, गंध टिळा लावला जातो आणि या सगळ्या ज्या विधी आहेत त्या पार पडतायत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक महापूजा त्यांच्या हस्ते पार पडतीये. त्याचसोबत धाराशिवचे माने दाम्पत्य यांना सुद्धा यावेळेस मानाच्या वारकऱ्याचा सन्मान मिळालेला आहे आणि त्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न होतीये. विठ्ठलाला चंदन उटी लावण्यात आली. त्या अगोदर जलाभिषेक, दुग्धाभिषेक घालण्यात आला आणि आता विठ्ठलाची आरती सुरू आहे. तर अवघ्या महाराष्ट्राचं
आराध्य दैवत विठुराया त्याच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुद्धा वैष्णवांचा मेळा दिसतोय आणि पंढरपुरात एकच उत्साहाचं वातावरण आहे. विठ्ठलाची महापूजा संपन्न होते. शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आणि सपत्नीक ते ही महापूजा करतायत. त्याच सोबत धाराशिवचे माने दाम्पत्य यांना यावेळेस मानाच्या वारकऱ्याचा सन्मान मिळालाय. त्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न होते. यावर्षी धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गौर गावच्या माने कुटुंबियांना महापूजेचा हा मान मिळालाय. प्रभावती बाबासाहेब माने आणि बाबासाहेब माधव माने यांचं जवळजवळ वय 70 वर्ष आहे. यांना पूजेचा मान मिळालाय. सामान्य वारकरी दाम्पत्यालाही या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचा मान मिळतो. विठ्ठल रखमाईच्या चरणी बळीराजासाठी चांगला पाऊस, राज्यात सुख समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते. आताची आपण दृश्य पाहतोय थेट गाभाऱ्यातून पंढरीच्या विठुरायाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर चंदन टिळा, चंदन उटी लावण्यात आली. या विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडतीये. पंढरपूरच्या विठुरायाच्या गाभाऱ्यातून आपण ही थेट दृश्य पाहतोय. विठ्ठलाची महापूजा संपन्न होतेय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक ही महापूजा संपन्न होते. त्याचसोबत माने दाम्पत्य, धाराशिवचं माने दाम्पत्य यांना यंदाचा हा महापूजेचा मान मिळालेला आहे. विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावण्यात येतोय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. आणि हेच रूप आपण थेट अनुभवू शकतोय, पाहू शकतोय. पंढरपूरच्या गाभाऱ्यातून थेट दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर पाहतोय. विठ्ठलाचं हे सावळं रूप आहे, ज्याचे कटावर हात आहेत, कटीवर हात आहेत, ती काहीशी निर्भयतेची ग्वाही देतात. विठ्ठलाचे दोन्ही हात त्यांच्या कमरेवर आहेत आणि जणू काही हा विठ्ठल प्रत्येक भक्ताला, प्रत्येक वारकऱ्याला सांगत असतो की तू फक्त पुढे हो, तू तुझं कर्म कर, मी तुझ्या पाठीशी आहे. असं हे सावळं गोजिर रूप. आपण हे दृश्य पाहतोय. जे गाभाऱ्यातले गुरुजी आहेत, पुजारी आहेत, त्यांनी विठ्ठलाचं रूप समजावून सांगितलेलं आहे. असा कौस्तुभमणी विराजित आहे. त्याचबरोबर कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, विश्वाचा समतोल आपल्याला दाखवणारी. आणि त्याचबरोबर डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे. हरिहरा नाही भेद असं आपल्याला या निमित्ताने सांगणारा ह्या मूर्तीमधनं आलेला संदेश. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख आता त्यांना अर्पण केलेला आहे. अतिशय सुंदर. या विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन जर आपण केलं तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान.
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. आणि हेच जे सुंदर रूप आहे ते तुकाराम महाराजांना आवडतं, तेच सगळ्या वारकऱ्यांना आवडतं. असं हे विठ्ठलाचं सावळं गोजिर रूप, ज्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे, ज्याच्या कानात मासोळीच्या आकाराची कुंडलं आहेत आणि गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. विठ्ठलाचं जे मुकुट आहे ते शिवलिंग आहे, जिथे हरी आणि हर हा भेद गळून पडतो. ते सावळं गोजिर रूप, त्याचं दर्शन आपण घर बसल्या पुढारीच्या स्क्रीनवरून थेट पंढरपूरच्या गाभाऱ्यातून घेऊ शकतोय. विठ्ठलाचा रंग हा घननिळा मेघासारखा आणि कृष्णवर्णीय सावळा आहे. तो इतका मनमोहक आहे की भक्तांचे डोळे तिथून हलत नाहीत. विठ्ठलाचे जे पाय आहेत त्याला समचरण म्हटलं जातं, कारण विठ्ठलाचे जे विटेवर समांतर तो उभा आहे. कोणत्याही हालचालीशिवाय विठुराया अगदी शांतपणे उभा आहे. त्याचे दोन्ही हात कटेवर आहेत. हेच निर्भयतेची ग्वाही देतात. जणू काही विठ्ठल आपल्या भक्तांना सांगत असतो की मी तुमच्या पाठीशी कायम उभा आहे, तुम्ही फक्त तुमच्या कर्मांवर लक्ष द्या, मी आहे, तुम्ही पुढे चालत राहा. विठ्ठलाचे डोळे जे आहेत ते मीनाक्षी डोळे ज्याला म्हटलं जातं, ते ध्यानस्थ आहेत, भक्तांवर कृपादृष्टी ठेवून असतात. आणि विठ्ठलाचं जे हास्य आहे ते मंद मंद हास्य आहे. देवाच्या ओठांवर गोड आणि शांत हास्य. हे हास्य भक्तांचं सर्व दुःख आणि थकवा एका क्षणात दूर करतो. विठ्ठलाच्या कानात मकर कुंडलं आहेत, जी मत्स्य आकारात आहेत, माशांच्या आकारात आहेत. आणि याच मकर कुंडलांचं तेज त्याच्या गालांवर आणि खांद्यांवर चमकत असतं. असं या रूपाचं वर्णन करण्यात येतं. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे, तुळशीच्या माळा आहेत आणि कपाळावर कस्तुरीचा टिळा दिसतो, चंदनाचा सुद्धा टिळा दिसतो. या सावळ्या रूपावर हा कस्तुरी टिळा, चंदन टिळा अतिशय उठून दिसतो. विठ्ठलाचं हे रूप निशस्त्र आहे. जगातील इतर देवतांच्या हातात आपण पाहिली तर ती शस्त्र असतात, पण विठ्ठलाच्या हातात कोणतंही शस्त्र नाहीये. तो केवळ भक्ताच्या भावाचा, भक्ताच्या प्रेमाचा भुकेलेला आहे. असं हे विठुरायाचं रूप. आणि असंच हे सावळं गोजिर रूप अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला सुद्धा, कारण फक्त महाराष्ट्रात या विठुरायाचे वारकरी किंवा विठुरायाचे भक्त नाहीत, तर कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू असं म्हणतात. म्हणजेच या विठ्ठलाचा कर्नाटकाशी सुद्धा संबंध आहे. तर कर्नाटकातून सुद्धा या विठ्ठलाचे अनेक भक्त आपल्याला पंढरपुरात येताना दिसतात. विठ्ठलाची महापूजा संपन्न होतीये आणि विठ्ठलाला आता मुकुट घालण्यात आलेला आहे. सुंदर असं पितांबर नेसवण्यात आलेलं आहे. विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न होतीये. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची महापूजा पाहणं किंवा त्याचं थेट प्रक्षेपण जरी आपण पाहिलं तरी ते पुण्यदायी मानलं जातं. त्यामुळे पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी खास हे पंढरपूरच्या विठुरायाच्या गाभाऱ्यातून थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतोय. विठ्ठलाला सुंदर असे वस्त्र परिधान करण्यात येत आहेत. आषाढी एकादशीला पंढरीमध्ये भक्तीचा अथांग सागर उसळलाय. वारकरी संप्रदायात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीत विठ्ठलाच्या महापूजेला, शासकीय महापूजेला अत्यंत महत्त्व आहे. ही महापूजा म्हणजे एक धार्मिक विधी नाहीये, तर कोट्यावधी भाविकांच्या अथांग श्रद्धेचं, कृतज्ञतेचं आणि राष्ट्र कल्याणाचं सुद्धा प्रतीक आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला होणारी ही शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने ही पार पाडतात. या महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबतच सामान्य वारकरी दाम्पत्य ही पूजेचा हा मान त्यांना दिला जातो.
यावर्षी धाराशिवच्या माने दाम्पत्याला हा महापूजेचा मान मिळालेला आहे आणि हीच वारकरी संप्रदायाची खरी समता यात दिसून येते. माझ्या बळीराजाला उत्तम पर्जन्यमान लाभू दे, शेत शिवारात समृद्धी फुलू दे आणि राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असं आर्त साकडं पांडुरंगाच्या चरणी घातलं जातं. आषाढी एकादशीचं महत्त्वच असं आहे की आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. कारण असं सांगण्यात येतं की मनुष्याचं एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असतं आणि दक्षिणायन ही देवांची रात्र असते, उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. त्यामुळे आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला दक्षिणायन सुरू होतं, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी असं म्हणतात. विठ्ठलाची महापूजा संपन्न होताना आपण पाहतोय विठ्ठलावर जलाभिषेक करण्यात आला, दुग्धाभिषेक करण्यात आला, चंदन टिळा लावण्यात आला आणि त्यानंतर आता त्याला सुंदर अशी वस्त्र परिधान करण्यात येत आहेत. मुकुट त्याच्या मस्तकावर चढवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अख्ख्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने, जनतेच्या वतीने ही शासकीय महापूजा संपन्न होतीये. तर विठ्ठलाला अत्तर लावण्यात येत आहे, सुगंधी अत्तर असं लावण्यात येत आहे. विठ्ठलाची महापूजा संपन्न होतीये. विठ्ठलाला सुगंधी अत्तर लावण्यात येत आहे, त्याला चंदनउटी लावण्यात येणार आहे, गंध टिळा लावण्यात येणार आहे. सुंदर असं वस्त्र त्याला परिधान करण्यात आलेलं आहे. थेट ही दृश्य आपण विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून पाहतोय. विठ्ठलाची महापूजा सुरू आहे, शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक सुरू आहे. त्याचसोबत धाराशिवच्या माने दाम्पत्याला यावेळेस या महापूजेचा मान मिळालाय. विठ्ठलाला सुंदर असा चंदनाचा टिळा लावला जातोय. या विठ्ठलाच्या कपाळावर गोपी चंदन किंवा सुगंधी चंदनाचा टिळा लावण्यात येतो. त्यानंतर तुळशीची माळ, सुगंधी फुलांचे हार मूर्तीस अर्पण केले जातात. आपण थेट विठ्ठलाच्या पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यातून ही दृश्य पाहतोय. विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न होते. विठ्ठलाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सुगंधी टिळा लावण्यात आला, सुगंधी अत्तर लावण्यात आलं. त्याला सुंदर असे वस्त्र परिधान करण्यात आले, मुकुट चढवण्यात आलं आणि सुंदर असा आता टिळा लावण्यात येतोय.
विठ्ठलाच्या गाभाऱ्यात वेदघोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठलाला पंचामृत स्नान घातलं गेलं. नवीन पारंपरिक दागिने, नक्षीदार वस्त्र, सुगंधी फुलांचा शृंगारही विठ्ठलाला करण्यात येतोय. या विठ्ठलाला गोपीचंदन टिळा लावण्यात येतोय. विठ्ठलाच्या कंठावर सुद्धा चंदनाचा टिळा लावण्यात आलेला आहे. विठ्ठलाला तुळस अत्यंत प्रिय, त्यामुळे विठ्ठलाच्या गळ्यात नेहमी आपण तुळशी हार सुद्धा पाहतो. विठ्ठलाच्या कपाळावर सुद्धा चंदनाच्या टिळ्यावर तुळशीचं पान लावलं जातं. धूप आणि दीप दाखवून या विठ्ठलाच्या रूपाला, विठ्ठलाला, सावळ्या सुंदर विठ्ठलाला ओवाळलं जातं. आपण आता पाहतोय विठ्ठलाला तुळस ही अत्यंत प्रिय, त्यामुळे तुळशी हार गळा कासे पितांबर असं विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करताना म्हटलं जातं. त्याप्रमाणे विठ्ठलाला तुळशी हार घालण्यात आला. त्यानंतर फुलांचे हार सुद्धा विठ्ठलाला अर्पण करण्यात येत आहेत. विठ्ठलाची आरती सुरू झालेली आहे. विठ्ठलाची धूप दीपाने ओवाळणी केली जाते. तुळशी पत्र विठ्ठलाला अर्पण केले जात आहेत. विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न होतीये. विठ्ठलाच्या चरणी मुख्यमंत्री बळीराजाला भरभराट होऊ दे, उत्तम पर्जन्यमान लाभू दे अशी प्रार्थना करतात. आषाढाच्या अगोदर ज्येष्ठ आणि वैशाखाचा वणवा असतो, उष्णता असते आणि त्याचा दाह, त्याचा थकवा दूर करण्यासाठी विठ्ठलाला चंदन उटी लावून विशेष पूजा केली जाते. हा सोहळा कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ही महापूजा संपन्न होते. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते. धूप दीपाने या विठ्ठलाला ओवाळलं जातं. विठ्ठलाची महापूजा ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं एक प्रतीकच आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेच्या वतीने ही शासकीय महापूजा करत असतात. यावर्षी धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गौरगावच्या माने कुटुंबियांना सुद्धा महापूजेचा मान मिळालाय. प्रभावती बाबासाहेब माने आणि बाबासाहेब माधव माने यांना पूजेचा मान मिळालाय. आता विठ्ठलाला आपण पाहू शकतोय की फळांचा नैवेद्य दाखवण्यात येतोय. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा असं म्हटलं जातं, कारण भक्त पुंडलिकासाठी साक्षात कृष्णाने त्यांना दर्शन देण्यासाठी हे विठ्ठल रूप धारण केलं अशी पौराणिक कथा सांगितली जाते. त्यामुळे विठ्ठलाचं प्रथम दर्शन जर कोणाला घडलं असेल तर ते भक्त पुंडलिकाला. आणि पुंडलिकाने या रूपाचं वर्णन कसं केलंय की अनेक सूर्य आणि चंद्राचं तेज या विठ्ठल रूपात सामावलेलं आहे. कुंद कळ्यांप्रमाणे हास्य असलेलं हे विठ्ठल रूप आहे. कमलासारखे नेत्र असणारं हे विठ्ठल रूप आहे. या विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग धारण केलेलं आहे. या विठ्ठलाचे तेजस्वी गाल आणि सुंदर नासिका आहे.
विठ्ठला पंढरी. अरे मी एकच बटन दाबते हे बघ. विठ्ठलाची आरती संपन्न झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुळशी माळ आणि पुष्पांचा हार विठ्ठलाला अर्पण करण्यात येतोय. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा तिथे. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभा ठाके. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आपण ही दृश्य थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नीसह अमृता फडणवीसांसह विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे. त्याचसोबत धाराशिवचं माने दाम्पत्य त्यांच्या हस्ते ही विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं हे विठ्ठलाचं रूप. सर्व सुखाचे आगर असं पंढरपुराला म्हटलं जातं. आणि याच सुखाच्या आगरात आता वैष्णवांचा मेळा तिथे पोहोचलेला आहे. या विठ्ठलाचं सावळ्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे. सोबतच धाराशिवचं माने दाम्पत्य यांना यावेळेस मानाच्या वारकऱ्याचा मान मिळाला. देखानिया पंढरपूर, जीवा आनंद अपार. टाळ मृदुंग वाजती, रामकृष्ण उच्चारिती.
असं काहीसं चित्र पंढरपुरात पाहायला मिळतंय. दिंड्या पताकांचा मेळा, नाचती हरुषे गोपाळ, चंद्रभागा उत्तम स्नान, स्नाने पतित पावन. विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन मग विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे. या भक्त पुंडलिका पायीच जो परब्रह्म आहे तो पंढरपुरात सगळ्या वारकऱ्यांसाठी, सगळ्या भक्तांसाठी भूलोकी अवतरला, अशी आख्यायिका आहे, अशी पौराणिक कथा आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आणि अमृता फडणवीस त्यांची पत्नी यांच्या हस्ते महापूजा संपन्न झालेली आहे.